लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती मिळणार आहे आणि अक्षय तृतीया ही 30 तारखेला आहे. त्यामुळे मंथ एंडला हे पैसे जे आहेत ते प्रत्येक लाभार्थीच्या खात्यावरती जाणार आहेत. नमस्कार मंडळी, नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपले स्वागत आहे आपल्या लाडक्या माहिती मंच या यूट्यूब चॅनलवर. आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे खुशखबर आलेली आहे 10व्या हप्त्याची, ती खुशखबर बद्दल माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर चला बघूया, आपण लाडक्या बहिणीचा 10वा हप्ता वाटप सुरू झालेले आहे की नाही याबद्दल आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहोत. तसेच 1500 रुपये मिळणार आहेत की 2100 रुपये मिळणार आहेत याबद्दल आपण विशेष चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा 10वा हप्ता, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता हा वाटप सुरू झालेला आहे की नाही याबद्दल सर्व लाडक्या बहिणीच्या मनामध्ये संशय निर्माण झालेला आहे किंवा एक उत्सुकता झालेली आहे की 10वा हप्ता कधी येणार आहे. याबद्दल त्यांना 8वा हप्ता आणि 9वा हप्ता हा मिळालेला असताना 10वा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लागलेली आहे. तर 8वा हप्ता हा 9वा हप्ता हे दोन्ही हप्ते ही 8 मार्च 2025 म्हणजेच महिला दिनानिमित्त, महिला दिनाच्या दिवशी महिलांना, या लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत. म्हणजे एकूण रक्कम 3000 रुपये त्यांना मिळालेली होती आणि ती रक्कम आता संपूनही गेलेली आहे आणि आता लाडक्या बहिणींजवळ पैसा नाहीये. त्यामुळे लाडक्या बहिणींना 10वा हप्ता कधी मिळणार, कधी भेटणार याची उत्सुकता त्यांना लागलेली आहे. आतापर्यंत 9 हप्ते मिळालेले आहेत. कोणाकोणाला 9 हप्त्याची पूर्ण रक्कम मिळालेली आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आतापर्यंत त्यांना किती हप्ते मिळालेले आहेत, म्हणजे एकूण हप्ते 9 हप्त्याची किती होती टोटल, तर 13,500 रुपये. सर्व महिलांना 13,500 रुपये मिळालेले आहेत की नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तर 10वा हप्त्याचं वाटप सुरू झालेलं आहे की नाही हे सर्व चर्चा सर्व बातम्यावर, यूट्यूब चॅनलवर, बातम्यांच्या चॅनलवर एक बातमी पसरत आहे की 10वा हप्त्याचे वाटप सुरू झालेले आहे. कोणी सांगत आहे की 12 जिल्ह्यामध्ये सुरू झालेले आहे, कोणी म्हणत आहे की 36 जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे. पण खरंच सुरू झालेलं आहे की नाही याबद्दल सर्व महिलांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे. तो संभ्रम आपण दूर करण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवत आहोत. तर अशी कोणतीही न्यूज नाहीये की तिथे आपल्याला एक खात्रीलायक बातमी मिळालेली आहे की 10वा हप्ता, एप्रिलचा 10वा हप्ता हा सुरू झालेला आहे, अशी कोणतीही न्यूज आपल्याला मिळालेली नाहीये. म्हणजेच एप्रिलचा जो 10वा हप्ता आहे तो वाटप सुरू झालेलं नाहीये. 10व्या हप्त्याचं वाटप हे सुरू झालेलं नाहीये. त्यासाठी महिलांनी कोणत्याही यूट्यूब चॅनलवर किंवा कशावरही विश्वास ठेवू नये. लाडक्या बहिणींसाठी नवे 5 नियम, लाडक्या बहिणींसाठी नवे 5 नियम सरकारने ठरवून दिलेले आहेत. लाडक्या बहिणींची संख्या ही जवळपास 1.5 कोटी एवढी आहे. किती? 1.5 कोटी. तर सरकारने त्यांच्यासाठी 46,000 कोटीचं बजेट त्यांच्यासाठी लाडक्या बहिणींसाठी ठेवलेलं होतं. पण यावर्षी त्यांनी 36,000 कोटीचं बजेट ठेवलेलं आहे. म्हणजेच किती? 10,000 कोटी त्यांनी कमी केलेले आहेत. का? तर त्यांनी लाडक्या बहिणींसाठी 5 नियम ठेवले होते की एखाद्या कुटुंबाच्या घरी जर 4 चाकी वाहन असेल तर त्या महिलांनी या योजनेचा लाभ घेऊ नये. म्हणजे कोणी तर ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे त्या महिला यामध्ये येणार नाहीत. तसेच ज्या कुटुंबात 5 एकर एवढे शेती असेल, 5 एकर एवढी शेती असेल, त्यांनी या योजनेचा फायदा घेता येणार नाही. तसेच ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2,50,000 आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. किंवा ज्या कुटुंबातील एखादी व्यक्ती ही सरकारी खात्यात असेल, अशा लाडक्या बहिणींना या पुढे पैसे भेटणार नाहीत. सर्व महिलांनी याची खबरदारी घ्यावी. सर्व महिलांनी
9वा हप्ता भेटला का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि 10वा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की 10वा हप्ता पाहिजे. जर 10व्या हप्त्याच्या लिस्टमध्ये तुमचं नाव नसेल आलं तर तुम्ही या योजनेतून कट झाले आहात असे ग्राह्य धरल्या जाईल. म्हणजे तुमच्याकडे एकतर सरकारी नोकरीचा व्यक्ती असेल किंवा तुमच्या घरी 4 व्हीलर असेल किंवा तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल किंवा तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेती असेल, अशा कोणत्याही महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अर्जाची पडताळणी. सध्या अर्जाची पडताळणी शासकीय पातळीवर चालू आहे. सध्या 1,50,00,000 एवढ्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत आणि ह्या महिलांची संख्या खूप जास्त असल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर खूप मोठा भार पडत आहे. या हिशोबाने या अर्जाची चौकशी चालू केलेली आहे सरकारने की खरंच अर्ज किती आलेले आहेत आणि खरंच ते महिलांच्या नावावर आहेत की दुसरेच कोणी व्यक्ती त्याचा लाभ घेत आहेत. याची सर्व चौकशी सरकारने चालू केलेली आहे. आत्ताच एक प्रकरण घडलेलं आहे की मानखुर्दमध्ये 65 महिलांच्या नावावर 20 लाख रुपये कर्ज उचललेलं आहे. किती? 20 लाख रुपये. 20 लाखांचं कर्ज त्यांच्या नावावर फसवून उचललेलं आहे. त्यांचे डॉक्युमेंट घेतलेले आहे की तुमचा अर्ज आम्ही लाडक्या बहिणीसाठी अर्जासाठी तुम्हाला एक कागदपत्र लागतील. ते कागदपत्र त्यांनी घेतले आणि त्यांच्या नावावर 65 महिलांच्या नावावर 20 लाख रुपयांचं कर्ज उचललेलं आहे. म्हणजे त्यांनी 20 आयफोन घेतलेले आहेत आणि याची चौकशी केली तर असं निष्कर्षास आलं की ह्या महिलांनी हे कर्ज उचललेलंच नाहीये, पण त्यांच्या नावावर ते कर्ज दाखवत आहे. तर याची चौकशी केली तेव्हा कळाले की हे ज्या महिलांचे त्यांनी डॉक्युमेंट घेतले होते, ज्या भामट्यांनी किंवा ज्या फसव्यांनी, त्या व्यक्तींना अटक केलेली आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना कळकळीची विनंती आहे की आपले कोणतेही डॉक्युमेंट किंवा कागदपत्र हे कोणालाही देऊ नये आणि अर्ज भरताना स्वतः जवळ राहावी याची खबरदारी सर्व महिलांनी घ्यावी. अर्जाची पडताळणी सुरू केली असताना सरकारने 5 ते 10 लाख या महिला या योजनेतून कमी केलेल्या आहेत. म्हणजे 5 ते 10 लाख महिला या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत की ज्यांच्याकडे या 5 जे अटी लावून दिल्या होत्या, ज्या अटी सरकारने निकष केले होते ते निकषात त्या बसत होत्या. त्यामुळे ते 5 ते 10 लाख या महिला या वगळलेल्या आहेत. याचा आकडा जास्तही होऊ शकतो. या हिशोबाने सरकारने पडताळणी सुरू केलेली आहे. आता 10वा हप्ता हा कधी मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली असतानाच आपल्याला एक पत्रात आलेली बातमीनुसार किंवा एक ऑथेंटिक न्यूज चॅनलकडून आपल्याला मिळालेली एक बातमी आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी 10वा हप्ता हा मिळणार आहे. 10वा हप्ता हा मिळणार आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना 10वा हप्ता हा अक्षय तृतीयेच्या दिवशी मिळणार आहे. याची सर्व महिलांनी खबरदारी घ्यावी आणि आपले बँक अकाउंट चेक करावे. पहिले 3-4 दिवस अक्षय तृतीयेच्या पहिल्या 3-4 दिवसात ही 10वा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे, अशी आपल्याला ऑथेंटिक माहिती मिळालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला असला तर लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला शेअर करा.